नमस्कार मित्रांनो, सेवाभाव परिवारमध्ये आपलं स्वागत आहे. आपण रात्रीच्या टायमाला आता रात्रीचे 8 वाजलेले आहे. आपण आपल्या गार्डनजवळ बसलेले आहे. आज आपण एक विषय करणार आहे. हा व्हिडिओ असा बनणार आहे की आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वपूर्ण बनणार आहे. कारण की आपण बऱ्याचदा बघतो, कारण की आपण जीवनात आपल्याला मोठं संकट येतं. त्या संकटातून बाहेर निघण्यासाठी आपण त्याच्यावर उपाय करतो. आता बऱ्याचदा काय होतं, आपण आपली मोटारसायकल बाईकनं दूर जातो आणि रस्त्यात चिखलमधून जातो. रात्रीची वेळ असो का दिवसा असो, कारण की एकटे जर असले तर एवढी मेहनत पुरते. चुकून जर समजा आपल्या त्या रस्त्यावर आपल्याला माहिती नाही आहे आणि आपण रस्त्यात गेलो आणि अचानक चिखल आला, चिकट म्हणजे माती आली, समजा चिकट माती, तर आपल्या बाईकमध्ये ना पुढच्या चाकात अटकते आणि अटकल्यानंतर ते जे चाक आहे इतकं जाम होतं, तर ते आपल्याला पुढचं चाक उघडण्यासाठी आपल्याकडे स्पॅनर वगैरे पाने वगैरे नसतात आणि एकट्या माणसाची इतकी फजिता होते. आपण पुढे लोटल्यानंतर किंवा गाडी चालवल्यानंतर ते जे पुढचं जे चाक आहे, समजा फ्रंट चाक आहे, तर तिथल्या तिथे ते फिरतसुद्धा नाही आणि मागचे चाक जर आपण चालवण्याचा प्रयत्न केला तर गाडी स्लिप मारत चालते आणि पुढे म्हणजे चालत नाही. मग अशा पिरियडला आपण काय करणार? अशा पिरियडला काय करणार आपण काहीच करू शकत नाही. आणि समजा तिथून आपण जर समजा पावसात आहे समजा किंवा पाऊस नसलासुद्धा, तर तिथून तिथपर्यंत जाण्यासाठी किंवा रात्री एकटे असले तर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. मला प्रॉब्लेम आला म्हणून त्याच्यावर मी एक सोल्युशन पाहिलं, ऐकलं होतं, दुसऱ्याकडून ऐकलेलं होतं आणि बऱ्याच लोकांना ते माहिती आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आता पॉज करून आपल्याला जर समजा माहिती असेल की आपण त्या पिरियडला काय काय करू शकतो, तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहून द्या. म्हणजे सविस्तर सांगा की बाबा असं केल्यानंतर असा आपण त्या चिखलमधून आपली गाडी पास करू शकतो किंवा आपण काहीतरी त्याच्यावर उपाय करू शकतो, चाक खोलू शकतो किंवा इतर काही म्हणजे जे आपल्याला माहिती आहे किंवा आपल्या परीनं आपण ते काय काय करू शकतो किंवा इतर मित्रांना फोन करून आपण बोलू शकतो किंवा गाडी उचलून आपण ते चिखल पास करू शकतो. असं वेगवेगळ्या प्रकारचे आपण माहिती देऊ शकतात. आणि जर समजा आपल्याला जर समजा वाटतं की आपल्या याच्याद्वारे आपल्याला काहीच सुचत नाही, तर मग व्हिडिओ चालू करून घ्यायचा आणि मग तुम्हाला मी एक माहिती देणार आहे की मला जे समजलं, मी जे शिकलो, मी जर लोकांकडून जी माहिती घेतली तर मी तुमच्यापर्यंत पोचवतो. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला वाटला चांगला तर इतर लोकांनासुद्धा तुम्ही फॉरवर्ड करू शकता. आता बघा, आपण जंगलात इथे जंगलात नाही, सॉरी, आपल्या गार्डनमध्ये बसलेलो आहे आणि आपण ही चर्चा करतो आहे. आता बघा, आता मी माझ्या समोरच हे बघा, ही काळ्या पिशवीत काहीतरी दिसतंय. ते कदाचित हालू शकतं आणि आपलं कार्य करू शकतं. या खुर्चीवर मी चेअरवर आता बसलेलो आहे म्हणून मी तुम्हाला दाखवतो आहे. आता बघा, ही जी आहे ना, याच्यात काहीच नाही. बघा, तुम्हाला असं वाटलं की हालतं आहे तर काहीतरी असेल. याच्यात मी दाखवतो. तर की आपण एकटे असताना आपली फजिता होते, जशी मोटरसायकलवर फजिता होणार आहे तशी आता माझी व्हिडिओ बनवताना तारांबळ उडते. आता ते उघडत नाही आपल्याकडं, एका हातानं करतो मी. व्हिडिओ थांबवूनसुद्धा काढला असता. बरोबर, बघा, आपली तारांबळ उडू द्या, आपण करू. आता हे बघा, नारळची दोरी आहे. आपल्याला समजलं असेल की नारळची दोरी आपण चाकाला जर बांधली तर चाक अटकत नाही आणि निघून जातं. हे बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे आपण. आणि बघा, इथे आपण याच्यात आपण वेगवेगळे तुकडे केलेले. बघा, हे जवळजवळ 1.5 ते 2 फुटाचे आपण तुकडे केलेले. आता असे तुकडे करून आपण आपल्या मोटरसायकलमध्ये डिक्कीमध्ये ठेवून द्यायचे. आता तुकडे का करायचे आणि कशासाठी करायचे, तर आपण काय करायचं, आता बघा, हा जे तुकडा आहे समजा 1.5 ते 2 फुटाचा तुकडा घ्यायचा. असे मी आता इथे 4 ते 5, 6 तुकडे आहे समजा. आता हे दोरीचे, नारळची दोरी चांगली घ्यायची, क्वालिटीची घ्यायची आणि त्याचे तुकडे करायचे. आता याला काय करायचं, हे पुढचे जे चाक असतं ते चाकाला आपण एक शिंगल एका ठिकाणी कुठेही समजा चाकाला आपण एका ठिकाणी बांधून द्यायचं, व्हीलमध्ये बांधून द्यायचं समजा समोरच चाकाला. ज्या टायमाला हे जे चाक आहे समजा, हे दोरीचा जो भाग आहे तिथून पास होतो, प्रत्येक वेळी पास होतो, तर ती जे आहे ना तिथे गाडा चिपकू देत नाही ते, आणि आपलं जे चाक आहे समजा अटकतच नाही आणि आपली गाडी पास होऊन जाते. मग आता हे जे तुकडे करायचं कारण की आता समजा हे जे तुकडं आहे, आता ही आपण गाठ मारतो तेव्हा कोरडी असते आणि गाडी चालल्यानंतर ते गाऱ्यानं चिखलनं भरून जाते आणि त्याच्यानंतर मग त्याला कुठे पाणी आणायचे, कुठे धुवायची
ह्याला गाठ सोडल्यानंतर ती दोरी अशी रस्त्यानं फेकून द्यायची. माशी आपल्याकडे हे 5 ते 6 आहे, म्हणजे आपल्याजवळ आपलं जे संकट आहे म्हणजे 5 ते 6 वेळा आल्यानं आपण निवारण करू शकतो. आणि नंतर परत दोऱ्या ठेवू शकतो आपण. 5-10 दोऱ्या ठेवा, म्हणजे आपली डिक्की जर मोठी असली तर 10 तुकडेसुद्धा ठेवू शकतो किंवा 5 तुकडेसुद्धा ठेवू शकतात. आणि अशा पद्धतीने आपण आलेल्या संकटावर मात करू शकतो, म्हणजे उपाय आहे तो. अशा पद्धतीने आपण आपल्याला हा व्हिडिओ माहिती होतं ही गोष्ट, परंतु हा व्हिडिओमध्ये जर समजा आपल्याला काही शिकायला भेटलं तर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आपल्याला काय वाटतं त्याबद्दल कमेंट करा. चांगली कमेंट वाईट कमेंट करू शकतात. आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांना पण हा व्हिडिओ शेअर करा. सेवाभाव 113 7, सेवाभाव 1137. धन्यवाद.